नमस्कार मंडळी, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काहीमध्ये स्वागत आहे. तर पहा, आज मी हे पेरू चाट बनवलेलं आहे. तर हे पेरू चाट कसं बनवायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत. अत्यंत साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि काही पेरूचे फायदे तोटे आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, माझ्या मामे भावाच्या बागेतील हे ताजेतवाने पेरू आहेत. त्याने मला हे पेरू आणून दिले होते. तर रोज रोज असाच पेरू खाऊन मला कंटाळा आला, म्हणून चवीत बदल म्हणून मी पेरू चाट करण्याचं ठरवलं आहे. तर बघा, पेरू खाण्याचे अनेक असे फायदे आहेत. याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. विटॅमिन सी, ए, बी खनिजे आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. पेरूमध्ये कमी कॅलरी असल्याने आणि उच्च फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तर पहा, अशा प्रकारे पेरू आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही हव्या त्या आकारात पेरू चिरू शकता, बारीक मोठ्या आकारात तुम्हाला जसा हवा तसा. तर मी थोडासा बारीक आकारात माझ्या पप्पांकडून मी चिरून घेत आहे, कारण का सध्या मला जरा अशक्तपणा आहे, मी आजारी असल्यामुळे, त्याच्यामुळे मला होत नाही, म्हणून माझ्या पप्पांकडून मी चिरून घेत आहे. तर पहा, अशा प्रकारे मी चिरून घेतला आहे पेरू. किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांनी कच्चे पेरू खाऊ नयेत, कारण ते त्रास वाढवू शकतात. काही लोकांना पेरूची ॲलर्जी असू शकते, त्यांनी पेरू खाणं टाळावा. कच्चा किंवा रिकाम्या पोटी पेरू खाणं टाळावं असं तज्ज्ञ म्हणतात. पौष्टिक जरी असला तरी तो खाताना आपल्या शरीराच्या गरजा आणि आरोग्याच्या स्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः काही आरोग्य समस्या असल्यास सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर पहा, अशा प्रकारे पेरू बारीक चिरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी चाट मसाला, लाल तिखट आणि सैंधव मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि हे आता या पेरूमध्ये एकत्र करणार आहोत. बघा, आता हा चिरलेला पेरू एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे छानपैकी. विटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहते, बद्धकोष्ठता दूर होते, पचनक्रिया चांगली राहते. तर पहा, अशा प्रकारे पेरू आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे घेतलेले जे काही मसाले आहेत ते एकत्र करणार आहोत. सैंधव मीठ आहे, लाल तिखट आहे, चाट मसाला आहे आणि कोथिंबीर आहे. तुम्ही याच्यामध्ये लिंबूही घेऊ शकता, साखरही घेऊ शकता आणि आमचूर पावडरही घालू शकता. तर पहा, अशा प्रकारे मी जे काही मसाले घेतले होते ते या बारीक चिरलेल्या पेरूमध्ये एकत्र करून घेत आहे छानपैकी. तर पहा, अशा प्रकारे एकत्र करून आपलं झालेलं आहे आणि हा पेरू चाट खाण्यास तयार आहे. तर तुम्ही अशा प्रकारचा पेरू चाट बनवा आणि एन्जॉय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कमेंटद्वारे कशी वाटली ती कळवा. आणि अशीच एक पुन्हा एकदा आपण साधी सोपी रेसिपी घेऊन परत उद्या भेटूयात. माझी रेसिपी पूर्णपणे पाहिल्याबद्दल फार फार धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. गुड डे.